आपण पाहतो की बऱ्याच जणांचे नोटीस पिरियड 2 महिने 3 महिने अशा आहेत. तर प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला असतो की नोटीस पिरियड सर्व करणं गरजेचं आहे का? नोटीस पिरियड सर्व न करता तुम्ही कंपनीतून बाहेर पडू शकता का? आणि नोटीस पिरियड सर्व न करता तुम्ही कंपनीतून बाहेर पडलात तर कंपनी काय ऍक्शन घेऊ शकते? तर सर्वात पहिलं म्हणजे नोटीस पिरियड म्हणजे काय? नोटीस पिरियड ही कन्सेप्ट नेमकी कशासाठी इंट्रोड्यूस केली आणि आता कंपनी त्याचा कशासाठी यूज करत आहे? तर जेव्हा कंपनीमध्ये तुम्ही जॉईन होता, 1-2 वर्ष काम करता, 6 महिने काम करता, तेव्हा तुम्हाला काही टास्क दिलेले असतात, काही काम दिलेलं असतं. तर ते काम हँड ओव्हर करणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि ते काम हँड ओव्हर करण्यासाठी तुम्हाला जो पिरियड दिला जातो, जो टाइम दिला जातो, तो म्हणजे नोटीस पिरियड टाइम. तर या टाइम मध्येच तुम्हाला कंपनी दिलेलं काम, तुमचे टास्क, तुम्हाला कंपनीने जर लॅपटॉप दिला असेल किंवा इतर ऍक्सेसरीज दिले असेल तर त्या पूर्ण हँड ओव्हर करायच्या असतात आणि कंपनीच्या काही एक्झिट फॉर्मॅलिटीज असतील तर त्या कम्प्लीट करायच्या असतात. जेव्हा तुम्ही कंपनीमधून रिझाईन करता तेव्हा तुमच्या कामाचा, तुमचा रिस्पॉन्सिबिलिटीचा कंपनीवर डायरेक्ट प्रेशर नाही येतात, ते व्यवस्थित चालू राहावं यासाठी हँड ओव्हर प्रोसेस असते. पण सुरुवातीला 1 महिना असलेला नोटीस पिरियडचा रूल आजकाल कंपनीने 2-3 महिने असा केलाय आणि त्या नोटीस पिरियडच्या रूलचा उपयोग कंपनी एम्प्लॉईला अडकून ठेवण्यासाठी करतात, असं आजकाल भरपूर ठिकाणी दिसून येतं. तर पूर्ण नोटीस पिरियड सर्व न करता तुम्ही कंपनीतून एक्झिट घेऊ शकता, पण या अर्ली एक्झिट साठी तुम्हाला कंपनीला प्रॉपर एक्सप्लेनेशन, जेन्युइन रिझन द्यावं लागेल. आणि या एक्झिट फॉर्मॅलिटीज किंवा अर्ली एक्झिट साठी जी प्रोसेस आहे त्या प्रोसेससाठी तुम्हाला तुमचं मॅनेजमेंट बरोबर तुमचं रिलेशन चांगलं असणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. नोटीस पिरियड बद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुमचा जर कोणी मित्र नोटीस पिरियडच्या ट्रॅपमध्ये अडकला असेल तर त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.